वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। निरंजन, काही दिवसांपूर्वी शारदा राजे आणि हर्षवर्धन यांच्यात काहीतरी चालू होतं, त्याचा जरा पत्ता लाव। ते काही नाही, मी आजच्या आज गुरुजींना फोन करते आणि छान मुहूर्त शोधून काढूया। जर त्या भाईच्या गुंडांनी माझा जीव घेतला तर मी तुझा घेणार, लक्षात ठेव। माझ्या कुटुंबाला कसा त्रास दिलात हे सगळं लेखी दिलंय मी कोर्टात, त्यामुळे आता लवकरच पोलीस तुम्हाला अटक करणार आहे। तुला मला भेटायची इच्छा नसली तरी मला तुला भेटायची इच्छा आहे। आपण कोणाचं काही बिघडवलं नाही म्हणजे लोक आपलं काही बिघडवणार नाहीत असं नसतं। उलट चांगल्या लोकांच्या जीवावर उठणारी बरीच माणसं आहेत त्या जगात। कोण उठलंय आपल्या जीवावर त्याचा विचार तू करू नकोस संयुक्ता, ते मी बघून घेईन। हॅलो हॅलो संयुक्ता, मी सचिन। कुठे आहात? कुठे तुम्ही? मी कधीची वाट बघतेय तुमची। काय आम्ही किती वाट बघतोय तुमची? एक फोन तरी करायचा ना मला। कधी येत आहे घरी? संयुक्ता बघ, काळजी करू नकोस, काळजी करण्यासारखं काय नाही आहे। मी सुखरूप आहे। मी साधारणपणे 2-3 दिवसात घरी परत येईन। आपण नेमकंच काय झालंय मला सांगा। हे काय चाललंय, काही सांगाल का मला? हे बघ संयुक्ता, परत आल्यावर मी सगळं सविस्तर सांगेन। आता फक्त इतकंच सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी खरंच सुखरूप आहे। आणि मुख्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तिथून बाहेर पडू नका। अहो पण संयुक्ता, मी सांगतोय तसंच करा प्लीज। हे बघ, माझी काळजी करू नका। संयुक्ता, शार्दूल कसा आहे? तो ठीक आहे। आणि तू? माझं सोडा, तुम्ही आधी घरी परत या लवकरात लवकर प्लीज। संयुक्ता, इकडची कामं आटपली की मी ताबडतोब घरी येतो। सांभाळ स्वतःला। संयोगिता, काय म्हणतो सचिन? कुठे आहे तो? ते काहीच सांगितलं नाही हो त्यांनी। म्हणाले मी सुखरूप आहे, काळजी करू नका, एवढं सांगितलं। चला, म्हणजे काळजी भेटली। बाबा, हे काय चाललंय त्यांचं? अशी कुठली गोष्ट आहे जी ती आपल्याला सांगू शकत नाहीये? असं कुठे आणून टाकलंय आपल्याला त्यांनी? कोणापासून घाबरून? आता काय नवीन संकट ओढवलंय ते मलाच ठाऊक। हे बघ संयोगिता, देवाने आपल्या समोर संकट उभं केलेलं आहे, त्यातनंच तो आपल्याला बाहेर काढेल। काळजी करू नको, सगळं काय ठीक होईल। हर्षवर्धन भोसले, तुमची दिनचर्या जाणून घेण्याची सुप्त इच्छा आमच्या मनात निर्माण झालेली आहे। ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर आपण कुठे जाता, काय करता, कुणाबरोबर काय काय करता, हे आता आम्हाला जाणून घेतलंच पाहिजे। त्यामुळे
हम आ रहे हैं। हॅलो, मी गुडेकर बोलतोय. एक केस बंद करायची आत्ताच्या आत्ता. काय ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली? मीडिया न्यूज कव्हर करते. हे बघा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन, पण काहीही करून हे प्रकरण इथेच थांबलं पाहिजे. काय अहो, असं कसं जमणार नाही तुम्हाला? मंत्री आहात ना तुम्ही? हॅलो हॅलो हॅलो, कट केला साल्यानं. बाबा बाबा हो, आता काय होणार? काही होणार नाही तुला. तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. नाही पण साहेब, आता पुढं काय करायचं आपण? म्हणजे आरती आणा, ओवाळतो तुम्हाला. एक काम धड करता येत ना तुम्हाला? अरे, एका माणसाला सांभाळता आला नाही तुम्हाला? नाही काय झालं, मी ते ना त्याला मी. अरे पण कोणी सांगितलं होतं तुम्हाला त्याला सोडून द्यायचा, चोंबड्यापणा करायला? आता त्याने या मीडियाला सुद्धा गोवलं यामध्ये, आणि तो मंत्री त्यानं काढता पाय घेतला यामधून. बाबा, म्हणजे आता मी जेलमध्ये जाणार हे तर पक्क झालंय हो. बाबा, मला नाही जायचंय जेलमध्ये. बाबा प्लीज मला वाचवा, मला नाही जायचंय हो जेलमध्ये. बाबा प्लीज. काढू नकोस. जर तुझ्यावर पुन्हा जेलमध्ये जाण्याची पाळी आली ना, त्या सचिन म्हात्रेच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल तो. अच्छा, म्हणजे हर्षवर्धन भोसले इथे घुसलाय तर. काय म्हणाल सर? हा, काय म्हणाल आपण? मी म्हटलं रमेश आहे का आतमध्ये? रमेशला बोलवा ना. नाही सॉरी सर, रमेश नाही. हे रमेशचं घर नाहीये का? नाही सर. अच्छा, मग हे कोणाचं घर आहे? हे सर शारदा राजेंचं घर आहे. अरे सॉरी, मला वाटलं ते रमेशचं घर आहे. शारदा राजे म्हणजे हर्षवर्धन भोसले आता शारदा राजेंच्या घरात आहे. शारदा, दार उघड. शारदा, शारदा, दार उघड. शारदा, मला माहिती तू आतच आहेस. शारदा.
शारदा, मी येणारे तिला कळलं, त्यामुळे बहुतेक आधीच कुठेतरी निघून गेली असणार. आणि आपल्याला फिल्म बघायला जायचं असेल ना दोघींना, तर आपण सावरी ताईला पुढे करायचो. हो, म्हणजे मग काका नाही म्हणायचेच नाहीत. हो, पण तुम्हाला यायला उशीर झाला की आई आणि काकूंची बोलणी मी खायचे. हे पण खूप मजा यायची. फार छान दिवस होते. सगळ्या गोड आठवणी आहेत ना त्या दिवसातल्या आपल्याकडे. माझ्या तर सगळ्या आठवणीच मेल्या. कितीही काही आठवण्याचा प्रयत्न केला तरी काहीच आठवत नाही. आठवेल का बाळा? हेडी आहेस का? आणि नाही आठवलं तर आम्ही सगळे आहोत ना तुला सांगायला. ते आहे. ऐक, काय झालं? नाही, बहुतेक आपल्या गप्पा बाळाला आवडल्या आहेत. लाथा मारतो. हो, बघू. असं वरवर बघून नाही दिसत. तुझं लग्न झाल्यावर जेव्हा तुला होईल ना बाळ, तेव्हा कळेल. कितवा महिना का? कितवा महिना? 5वा. चला, म्हणजे आणखी 4 महिन्यांनी आपल्या कुटुंबात आणखी एक सदस्य येणार. किती छान. तुला काय वाटतं, काय असेल, मुलगा की मुलगी? कुणी का असे ना ग, सुदृढ असलं म्हणजे झालं. करेक्ट. हर्षवर्धन आता शारदाच्या मिठी आहे, तिच्या घरी. आता हा SMS वाचून सावरीची पार वाट लागेल. SMS आला वाटतं. कोणाचा आहे? भाऊजींचा असणार नेहा. विरह सहन होत नसेल त्यांना. गप्प काहीतरीच काय. हर्षवर्धन आत्ता शारदाच्या मिठीत आहे, तिच्या घरी. बस बस, इकडे इकडे पण हळू हळू हळू. बस बस. काय झालं सावरीताई? नेहा, तू बघ. सावरीताई, पाणी आणू का तुला? आले. मला अगं भूक लागली, चल ना लवकर, जेवायला वाढ. हो चल. 2 मिनिटं. कोणाचा फोन येता? हॅलो. हॅलो डार्लिंग, निरंजन बोलतो. हां बोल ग, काय म्हणतेस? अरे मी ओ, नवरा वाटतं समोर कोणाचं तरी. हो अगं, आम्ही दोघंही आता जेवायलाच बसणार आहोत. गुड गुड, घे घे, जेवून घे. आणि हो, जेवल्यानंतर स्वीट खाण्याची काही गरज नाही. म्हणजे एक स्वीट बातमी आहे माझ्याकडे. तुझ्या त्या संशयी वहिनीला मी असा काही झटका दिलाय ना की ती आता आपल्यामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही. एवढंच काय, तुला आणि मला समोर बघून सुद्धा काहीही बोलण्याची हिंमत होणार नाही तिची. हो का? अरे वा. त्यामुळे तुला आता घाबरण्याचं काही कारण नाही. तू तुला वाटेल तेव्हा मला भेटू शकतेस. सो कधी भेटायचं? ते मी तुला नंतर कळवते. हां चल, बाय बाय. मानसी, चल ना, भूक लागली अगं. कोणाचा फोन होता? ते मैत्रिणीचा. तिला नवीन जॉब मिळालाय ना, म्हणून फोन केला होता. बरं चल, वाढ लवकर. हो. काय ग सावरी, तरी मी तुला सांगत असते बघ, अशा अवस्थेमध्ये दगदग करायची नसते अगं. तू ऐकू नको बघ माझं.
आई तू आता तिलाच बोलत बसणार आहेस का तिच्यासाठी लिंबू सरबत आणणार आहेस? हो नाही मला काही नाही, मला थकवा आलाय फक्त, मी बरी आहे अगं. आई आण जा. माझा फोन एक मिनिट आहे माझ्याजवळ आहे. हा अंतरा जा ना, आईला मदत कर जा. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. स्वतः इतकी सगळी दुःख सहन करते, पण इतरांना त्याचा पत्ताही लागू देत नाही. हे बघा शार्दूल माने, ही केस माझ्या हातात आहे आणि 2 दिवसात या केसचा तपास करून मला या केसचा निकाल लावायचा आहे. तुमच्याकडून सगळी माहिती मिळवण्यासाठी माझ्याकडे बरेच उपाय आहेत, पण मी तसं काहीही करणार नाही. आणि तुम्ही उगाच तुमचा आणि माझा दोघांचाही त्रास वाढवू नका. तुम्हाला जे काही माहिती आहे ते सगळं खरं खरं मला सांगून टाका. मी काय सांगणार साहेब, मला खरंच काही ठाऊक नाही आहे. जर तुम्हाला काहीच ठाऊक नाही आहे तर तुमच्या मोबाईल फोनवरून त्या प्रियंकाच्या मोबाईल फोनवर ते SMS गेले कसे? आय डोंट नो, पण हे सगळं मुद्दामून मला फसवण्याकरता केलं गेलं साहेब. हे बघा शार्दूल, तुमच्या या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे. एकतर तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा आणि जे काही सगळं तुम्हाला माहीत आहे ते सगळं सांगून टाका. मे बी कोर्ट तुमची शिक्षा कमी करेल. पण 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 मी खरंच सांगतो, मी काही केलं नाही आहे साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा, मला ह्यातलं खरंच काही माहीत नाही आहे. मग कोणी केलं हे? प्रियंकाने? हे बघा शार्दूल, जर असं असेल तर आपण तिच्या विरोधात तुमचं स्टेटमेंट घेऊया. तुम्ही कोर्टात कबुली द्या की हे सगळं तिनं केलंय. तुम्हाला सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि हो, पोलिसांना आपल्या ह्या प्लॅनविषयी काही सांगू नकोस, नाहीतर आपण दोघंही याच्यात अडकू. बोला शार्दूल, बोला. हे सगळं तिनंच केलंय ना? सांगा सांगा शार्दूल, सांगा. नाही साहेब, मला खरंच यातलं काही माहीत नाही. मला फक्त इतकंच ठाऊक आहे की मी निर्दोष आहे साहेब. मला यातलं काही माहीत नाही आहे. मी शपथ साहेब खरं सांगतोय. ठीक आहे, जर तुम्हाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायचीच आहे तर त्याला कोण काय करणार आहे. पण तरीही मी तुम्हाला वेळ देतोय. तुम्ही नीट विचार करा आणि सांगा. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्ही हे सगळं जर त्या प्रियंकाला वाचवण्यासाठी करत असाल तर ती वाचेल, पण तुम्ही गोत्यात याल. लक्षात ठेवा. नेहा, नेहा, मी तुलाच भेटायला आलो बाळा. मला सगळं ठाऊक आहे बेटा. तो शार्दूल मूर्ख आहे. त्याचं भलं बुरं त्याला कळत नाही, म्हणून त्या प्रियांकाच्या नादी लागलाय आणि जेलमध्ये जाऊन अडकलाय. तर बेटा, मी त्याला तुझ्या स्वाधीन करून गेलो होतो, कारण तुझ्या कर्तृत्वावर, मोठेपणावर माझा विश्वास आहे. तूच त्याची मदत कर, त्याला सोडव तिथून. नेहा, मला माहिती आहे तो दोषी आहे. त्यानं तुला घराबाहेर काढलं,
पण त्याचे सगळे अपराध आता पोटात घे. त्याची मदत कर बेटा, त्याला सोडव तिथून. मी हात जोडून विनंती करतो बेटा तुला, माझ्या मुलाला सोडव तिथून. माझ्यासाठी मुलाला वाचव, त्याची मदत कर, त्याची मदत कर बेटा, त्याची मदत कर, त्याला सोडव तिथून. बाबा